मी जर प्रश्न विचारले तर मग तुमच्यापैकी किती जणांना उत्तरं देता येतील? त्यांची धड्याच्या संबंधित प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील किंवा नाही? म्हणतात की आम्हाला देता येतील, मग समजा आश्रमशाळा तुम्ही काही सांगताय का मुलींनो? मुलींनो तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. कुणीतरी एकाने समोर या माईकच्या आणि बोला, म्हणजे मला समजेल तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय. जाऊया मग. त्याच्यात माईक ऑन राहिला होता. सगळ्यांचे माईक्स ऑफ असू द्या. ज्यावेळेस तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल त्यावेळेस मग माईक ऑन करा, थोडं माईकच्या समोर या आणि बोला, म्हणजे मला तुमचा आवाज क्लिअर येईल आणि मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तर आपण नेक्स्ट धड्याकडे जाण्यापूर्वी थोडस त्याच्या बेसिक्स वर बघूया. तुमच्या धड्याचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. काय नाव आहे तुमच्या धड्याचं? परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता ही परिसंस्था कुठली संस्था आली आणि हा ऊर्जा प्रवाह काय आहे असा प्रश्न पडू शकतो तुम्हाला. परिसंस्था हा शब्द ऐकलाय तुमच्यापैकी किती जणांनी? बोर्डा आश्रमशाळेतल्या मुलींनी ऐकलाय, माडवी सरांच्या इथल्या मुलांनी सुद्धा, शहाना आश्रमशाळा, मानवदयाळ आश्रम स्कूल, खोकराळे आश्रम स्कूल, अलीविहीर आश्रमशाळा तुम्ही ऐकलंय? परिसंस्था हा शब्द ऐकलाय तुमच्यापैकी कुणी? एकदम मोठा हो आलाय. तर ज्या वेळेला आपण एखाद्या ठिकाणी राहतोय, ठीक आहे, आता तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहताय, मी वेगळ्या जिल्ह्यामध्ये राहतोय. आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला मिळतात. निसर्गात असलेल्या, काही मानव निर्मित असलेल्या, त्यातल्या निसर्ग निर्मित गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. काय काय बघतो आपण आपल्या आजूबाजूला? झाडं बघतो. झाडं बघितली तुम्ही तुमच्या आजूबाजूला? प्राणी, वेगवेगळे पाळीव प्राणी, शेतामध्ये काम करण्यासाठी जे आपण वापरतो ते वाले प्राणी म्हणजे गाय, बैल वगैरे. त्यानंतर पक्षी बघितले? सगळ्यांनी बघितले असणार आहे. तुमच्या सगळ्यांचे हँड रेज का नाही होते? हँड रेज करा असं छानपैकी सगळ्यांनी, म्हणजे मला कळेल की तुम्ही बघितले. पक्षी बघितले सगळ्यांनी? उर्मिला मॅम, तुमच्या इथल्या मुलांकडून रिस्पॉन्स येत नाहीये. प्लीज त्यांना उत्तर देण्यासाठी प्रोत्साहित करा. छोटे छोटे प्रश्न आहेत. पक्षी बघितले सगळ्यांनी, झाडं बघितलीत, प्राणी बघितलेत, मासे बघितलेत, नदीतले, तलावातले, समुद्रातले. खरोखर नाही बघितलेत तर टीव्ही वरती तरी बघितले असणारच आहेत. बघितलेत का? आपण वेगवेगळ्या ठिकाणी हे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी, निसर्गात असणाऱ्या गोष्टी बघत असतो. आता मला सांगा, जे गवतात राहणारे छोटे छोटे प्राणी आहेत ते कशावरती पोषण करतात त्यांचं? गाय, बकरी, हे प्राणी काय खाऊन जिवंत राहतात? गवत खाऊन जिवंत राहतात. मग असे काही प्राणी आहेत का जे गाय, बकरी वगैरे खातात किंवा हरिण वगैरे अशा प्राण्यांना खाणारे कोणते प्राणी आहेत का?
बरोबर. वाघ, कोल्हा, बिबट्या असे मोठे मोठे प्राणी गायला वगैरे खातात. मग आता आपण जे हे बघत असतो की एक सजीव दुसऱ्या सजीवाला खातोय, दुसरा सजीव तिसऱ्या सजीवाला खातोय, त्या गोष्टीलाच म्हणतो आपण परिसंस्था. स्वाती मॅम, रिकाम्या जागा पाठांतर कर. तर आपण हे जे बघत असतो की आता कोणीतरी आहे जो एखाद्या गोष्टीला खातोय, म्हणजे ससा आहे, ससा काय खातोय? गवत खातोय. आणि मग सशाला कोण खाऊ शकतो? साप वगैरे खाऊ शकतो, बरोबर. साप सशाला खाऊ शकतो, त्यानंतर कोल्हा सशाला खाऊ शकतो. मग ह्यांना कोण खातं? सापाला गरुड खातो, कोल्ह्याला मोठे प्राणी म्हणजे वाघ किंवा सिंह, बिबट्या, त्यानंतर तरस असे प्राणी त्याला खाऊ शकतात. सो ही जी एक चक्र चालू राहतंय की एखादी गोष्ट दुसऱ्या प्राण्याच्या खाण्यासाठी बनलेली आहे किंवा त्याचं ते भक्षक आहे, या गोष्टीलाच आपण काय म्हणतो? आपली परिसंस्था. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निसर्गात असणाऱ्या सर्व गोष्टी या परिसंस्थांमध्ये येतात. आपण हे बघितलं होतं गेल्या वर्षी, तुम्हाला हे तुमच्या लेसन मध्ये होतं परिसंस्थेच्या इकोसिस्टम. सो आता त्याच्या संदर्भातला पुढचा भाग आपण आपल्या यावेळेसच्या लेसन मध्ये बघणार आहोत. मी तुमच्यासोबत पीपीटी शेअर करते. आता ही जी परिसंस्था आपण म्हणतोय, तर त्या परिसंस्थेमध्ये ऊर्जा प्रवाह म्हणजे काय? तर ती परिसंस्था कशा प्रकारे काम करते, त्याच्यामधली एका गोष्टीकडूनची ऊर्जा दुसऱ्या गोष्टीमध्ये कशी जाते, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. एकच मिनिट आहे मला, मी पीपीटी शेअर करते. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह किंवा इकोसिस्टीम मध्ये असलेला ऊर्जा प्रवाह. आता आपण बघितलं ह्या चित्रामध्ये जसं तुम्हाला दिसतंय की एका ठिकाणी काय दिसतंय आपल्याला? खूप सारी झाडं दिसतात आणि दुसरीकडे एक पूर्ण बंजर एखादी उजाड अशी जमीन दिसते तुम्हाला सर्वांना. दिसते हो किंवा नाही असं सांगा बघू. तर आता मला सांगा, आपल्याला एखादं काम करायचं असेल तर ते काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते ना. आता मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला माझं ऐकायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते, बरोबर. आता जर तुम्ही दुपारचं छान जेवण जेवला नसतात तर तुम्हाला माझं लेक्चर ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असता, तुम्हाला मग असं झोप आली असती किंवा मग तुम्ही कंटाळला असता, तुमच्यामध्ये शक्तीच नसती माझं लेक्चर ऐकायची, बरोबर. सो आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी काय गरजेची असते? ऊर्जा. आणि ही ऊर्जा प्रत्येक सजीवाला गरजेची असते जिवंत राहण्यासाठी किंवा कोणतंही काम करत राहण्यासाठी. आणि ऊर्जा असते ती आपण बनवू शकत नाही किंवा तिला पूर्णपणे संपवू सुद्धा शकत नाही. ती एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे, एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडे अशी ट्रान्सफर होत राहते. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. तिला बनवता येत नाही आणि तिला आपण संपवू सुद्धा शकत नाही. मग ती कशी संचालित होते परिसंस्थेमध्ये? तर समजा गवत आहे तुमचं,
गवतामध्ये असलेली ऊर्जा ही गवत खाणाऱ्या प्राण्याकडे ट्रान्सफर होणार, सशामध्ये जाणार. सशाला ते गवत खाऊन ऊर्जा मिळणार आणि मग तो त्याचं काम दिवसभराचं सुरळीत चालू ठेवू शकेल. मग सशाला खाणारा जो प्राणी आहे त्या प्राण्याला ती ऊर्जा सशामधून मिळणार. अशा प्रकारे ही ऊर्जा पूर्ण इकोसिस्टीम मध्ये, पूर्ण आपल्या परिसंस्थेमध्ये, अन्न जाळ्यामधून, अन्न साखळीमधून ट्रान्सफर होत असते. आपण गेल्या वर्षी मी सृष्टींचं वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण शिकलो होतो आपण, बरोबर. त्यांच्या पोषण पद्धतीनुसार त्यांचं वर्गीकरण होतं. काही स्वयंपोषी असतात, काही परपोषी असतात, काही मृतोपजीवी आणि काही विघटक, असे 4 प्रकारचे सजीव असतात, बरोबर. त्यातला जो उत्पादक गट आहे, तो उत्पादक गट कोण असतो? उत्पादक गटामध्ये कोणते सजीव येतात? तारकम आमच्या इथल्या मुलींनो, एकाने कुणीतरी ना असं कॅमेरा येऊन बोला, म्हणजे मला ऐकायला येईल. वनस्पती. बरोबर, व्हेरी गुड. वनस्पती उत्पादक गटामध्ये येतात सर्व प्रकारच्या वनस्पती, कारण त्या स्वतःचं पोषण स्वतः करू शकतात. हा त्यांचा इम्पॉर्टंट घटक आहे. उत्पादक कोण असतात? स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे, स्वतःचं पोषण स्वतः करणारे असे सजीव. त्यामध्ये मुख्यतः वनस्पती येतात. वनस्पती सोबत अजून काही सजीव सुद्धा असतात जे स्वयंपोषी असतात, पण आपण मुख्यतः उत्पादक गटामध्ये फक्त वनस्पती येतात, ज्या इतरांसाठी भक्ष्याचं काम करतात. त्यानंतर मग त्यांना खाणारे असतात ते प्राथमिक घटक, म्हणजेच परपोषी येतात, भक्षक, जे दुसऱ्या सजीवांना किंवा उत्पादक गटाला खाऊन स्वतःचं पोट भरतात. मग प्राथमिक भक्षक जे असतात ते असतात शाकाहारी. कोण असतात? शाकाहारी म्हणजे काय? शाक खाणारे किंवा वनस्पतींना खाणारे. उत्पादक गटात असणाऱ्या सर्व वनस्पतींना खाणारे असतात ते प्राथमिक भक्षक. मग त्याच्यामध्ये खारुताई येते, हत्ती येते, हरिण येतो, त्यानंतर ससा येतो, नागतोडा, असे छोटे छोटे किडे जे झाडांमध्ये राहतात आणि त्यांचं झाडांमध्ये स्वतःचं पोषण करतात. हे प्रत्यक्षपणे उत्पादक गटावरती अवलंबून असतात. म्हणजे त्या वनस्पतींमध्ये असलेली ऊर्जा ही कुणामध्ये ट्रान्सफर झाली आता? प्राथमिक भक्षक गटामध्ये, बरोबर. वनस्पती खाणारे प्राणी तुम्ही तुमच्या आजूबाजूला बरेचसे बघितलेत ना? त्यानंतर मग दुसऱ्या येतो द्वितीय भक्षक, जो ह्या प्राथमिक भक्षक शाकाहारी गटाला खातो. त्याच्यामध्ये कोण कोण येतात? बेडूक, कोल्हा, हे सगळे जे प्राणी आहेत ते शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. शाकाहारी प्राण्यांना ते खातात. त्यानंतर तिसरे येतात सर्वोच्च भक्षक, म्हणजेच एकदम असे प्राणी जे कुठल्याही प्राण्याला खाऊ शकतात, मांसाहारी प्राणी, जसं की वाघ आणि सिंह असे मोठे प्राणी, ज्या प्राण्यांना इतर प्राणी खात नाही, पण ते सर्व शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांना खाऊ शकतात. वाघ, सिंह हे ससा पण खाऊ शकतात आणि कोल्हा पण खाऊ शकतात. म्हणजे शाकाहारी प्राण्याला पण खाऊ शकतात आणि मांसाहारी प्राण्याला पण खाऊ शकतात. पण वाघ आणि सिंहाला कोणीच खाऊ शकत नाही. त्यामुळे ते झाले सर्वोच्च भक्षक. त्यानंतर उभयहारी किंवा मिश्राहारी, म्हणजे जे शाकाहारी पण खाऊ शकतात आणि मांसाहारी तसंच वनस्पती सुद्धा खातात, म्हणजे सर्व काही खाऊ शकतात. मग त्यामध्ये माणूस आणि अस्वल यांच्यासारखे प्राणी येतात.
जे वनस्पती पण खातात, शाकाहारी प्राणी पण खातात आणि मांसाहारी प्राणी पण खातात. सर्व प्रकारचे प्राणी खाऊ शकतात. त्यांना म्हणतात उभयाहारी, म्हणजेच सर्व प्रकारचे अन्न खाणारे. मग हे झाले आपल्या परिसंस्थेमध्ये असणारे भक्षक आणि उत्पादक गट. आपण 5 बघितले. पहिलं म्हणजे उत्पादक, मग प्राकृतिक भक्षक, त्यानंतर द्वितीय भक्षक, सर्व भक्षक आणि मिश्र आहारी किंवा उभयाहारी, असे 5 आपण गट बघितले. 27 नाही 15/2/2008. एकच मिनिट. आता आपण परिसंस्थेबद्दल बघत असताना परिसंस्थेमध्ये जसे हे सजीव घटक असतात, तसेच अनेक निर्जीव किंवा अजैविक घटक सुद्धा परिसंस्थेचे भाग असतात. तर आता तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसणारे परिसंस्थेचा भाग असणारे निर्जीव घटक कोणकोणते दिसतात तुम्हाला? वर्गात खिडक्यांमधून बाहेर बघितलं तरी सुद्धा तुम्हाला बरेच सारे निर्जीव घटक दिसतील, जे आपले परिसंस्थेचा भाग आहेत. बघा आणि सांगा बघू आजूबाजूला निरीक्षण करून. उत्तर देताना ना थोडं पुढे या कॅमेरा जवळ आणि बोला. लवकर सांगा. तुमच्या वर्गामध्ये सुद्धा एक असा घटक आहे जो अजैविक घटक आहे, निर्जीव घटक आहे आणि परिसंस्थेचा भाग आहे. सांगा पटकन. आणि आपल्यासाठी तो खूप महत्वाचा घटक आहे. काय म्हणालात तुम्ही? पाणी मला ऐकायला आलं. अजून हवा, हवा, पाणी. अजून निसर्गामध्ये असे अजून आहेत कोणकोणते घटक आहेत? दुसऱ्या आश्रमशाळांकडून सुद्धा मला उत्तर अपेक्षित आहे. माती. बरोबर, माती. सालसदी आश्रमशाळा मुलींना तुम्ही पण सांगा. सूर्यप्रकाशाची किरणे. व्हेरी गुड. सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश सुद्धा अजैविक घटक आहे आणि आपल्या परिसंस्थेचा भाग आहे. आपल्यासाठी सूर्यप्रकाश सुद्धा गरजेचा असतो ना वनस्पतींना. वनस्पतींना प्रकाश संश्लेषण करण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अजून असं कोणता घटक सांगाल एखादा? एक सांगा, मग आपण पुढे जाऊया. संत ज्ञानोदय मुलांनो, तुम्ही खूप लांब आहात माझ्यापासून. तुम्ही उत्तर चुकीचं दिलात तरी तुम्हाला तिथे कोणी ओरडायला येणार नाही. त्यामुळे बिंदास बोला. दगड. व्हेरी गुड. दगड. दगड सुद्धा निर्जीव घटक आहे आणि परिसंस्थेचा भाग आहे. आतापर्यंत काय काय झालं? हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, दगड. आता अजून व्हेरी गुड. तापमान. व्हेरी गुड. बरोबर उत्तर दिले तुम्ही. हे सर्व अजैविक घटक आहेत आणि आपल्या परिसंस्थेचा भाग आहेत आणि आपली इकोसिस्टीम बनते हे जैविक घटक आणि अजैविक घटक म्हणजेच आणि निर्जीव यांच्या एकत्रित रिलेशन, त्यांच्या एकत्रित असणाऱ्या संबंधांनी जे एकमेकांवरती अवलंबून असतात. म्हणजे आता आपण आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला जगण्यासाठी सजीव म्हणजे जैविक घटकांची आवश्यकता आहे. आपल्याला जेवणासाठी भाजी पाला किंवा प्राणी यांची आवश्यकता आहेच, पण त्याच बरोबर आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे, हवेची आवश्यकता आहे,
आपलं जेवण उगवण्यासाठी म्हणजे आपल्याला भाजीपाला उगवण्यासाठी मातीची आवश्यकता आहे, घरं बांधण्यासाठी दगडांची आवश्यकता आहे. अशी आपल्याला प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटकांची आवश्यकता असते जगण्यासाठी. सो त्यांच्यामधले हे जे परस्पर संबंध आहेत त्याच्यावरती ही इकोसिस्टीम किंवा परिसंस्था उभारलेली असते. अरे हा, एक मेन गट तर तुम्हाला सांगायचाच राहिला. आपण बघितलं मृतोपजीवी गट. मृतोपजीवी गट म्हणजे काय? मृतोपजीवी गट मेलेल्या प्राण्यांवर जगणारे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणती आश्रमशाळा आहे मुलींना तुमची? संत मानवदया मानवदया आश्रमशाळा. व्हेरी गुड. संत मानवदया आश्रमशाळेतली मुलं पण दिसतात मला, पण त्यांच्याकडून जास्त उत्तर येत नाहीत. मुली हुशार आहेत वाटतं ना? ओके. सो आपण होतो मृतोपजीवी म्हणजेच मृत प्राण्यांवर किंवा मृत वनस्पतींवर जगणारे असे मृतोपजीवी. त्याच्यामध्ये मोस्टली कवके येतात, म्हणजेच फंगाय, मशरूम्स, बुरशी यांच्यासारखे जे सजीव आहेत ते मृतोपजीवी असतात. म्हणजे मृत प्राण्यांच्या शरीरावर किंवा मृत वनस्पतींवरती ते कुजणाऱ्या गोष्टींवरती ते आपल्याला जास्त प्रमाणात आढळतात. आणि त्यांचं काम असतं विघटनाचं, म्हणजेच जे सेंद्रिय पदार्थ असतात त्यांना तोडून त्याचं असेंद्रिय गोष्टींमध्ये रूपांतर करण्याचं काम ते हे विघटक करतात. त्यांचं विघटन करून टाकतात, त्यांना संपवून पूर्णपणे तोडून टाकतात. सो मृतोपजीवी सुद्धा आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत. त्यानंतर आपण बघूया अन्न साखळी किंवा अन्न जाळे. काय असते अन्न साखळी किंवा अन्न जाळे हे आता आपण बघूया. ओके, तर ही जी आपण फूड चेन किंवा फूड वेब, अन्न साखळी. आता साखळी म्हटल्यावरती आपल्याला काय आठवते? एखादी चैन जी अशी एकाला एक अशी जोडत गेलेली असते, बरोबर? साखळी कशी असते? एकाला एक पूर्णपणे जोडत गेलेली असते. तशीच ही अन्न साखळी असते, जे उत्पादकापासून सुरू होऊन विघटकांपर्यंत संपते. उत्पादक गटापासून सुरू होते आणि विघटक या गटापर्यंत तिचं काम, ती साखळी संपते. त्यांच्यामध्ये असणाऱ्या या ज्या आंतरक्रिया आहेत त्या आंतरक्रियांचा जो क्रम आहे, म्हणजे उत्पादकापासून विघटकापर्यंतचा हा जो क्रम आहे त्या क्रमाला अन्न साखळी असं म्हणतात. आणि प्रत्येक साखळीत असे 4 किंवा 5 कड्या असतात, म्हणजे 4 किंवा 5 असे भक्षक असतात जे एकमेकांना खातात आणि त्याच्यावरती ते जिवंत राहतात किंवा एकमेकांशी ते जोडले गेलेले असतात. तर आता आपण एखादं एक्झाम्पल म्हणून बघूया अन्न साखळीचं जाळं. तर समजा हे काय आहे? ग्रास आहे, गवत आहे. दुसरा कोणता म्हणत आहे? दुसरा कोणता सांगत आहे? तोच अन्न साखळी. लिहून ठेवते, पॉइंट लिहून ठेव. अन्न साखळी दिसतंय तुम्हाला आता व्यवस्थित? अन्न साखळी लिहिले. आता हे लिहून घ्यायचं नंतर बुकामध्ये. अन्न साखळी शाला म्हणतात म्हणून त्याची व्याख्या लिहून घ्यायचं. पीपीटी व्यवस्थित दिसते आता तुम्हाला? हे काय आहे? गवत आहे, बरोबर? गवताला कोण खातंय? नागतोडा. बरोबर. आता हे गवत काय झालं? प्रोड्युसर झालं किंवा उत्पादक झालं. गवत काय आहे? उत्पादक आहे. त्याने त्याचं स्वयंपोषण केलं आणि त्याच्यावरती
त्याच्यामध्ये असणारी एनर्जी ही कुणी कंझ्युम केली, कुणी घेतली? नाकतोड्याने घेतली. नाकतोड्याला कोण खाऊ शकतो? बेडकाने खाल्लं त्याला. आणि मग बेडकाला कोणी खाल्लं? कोण कंझ्युम, म्हणजेच द्वितीय कोण खाऊ शकतो? सापाला गरुड, बरोबर. गरुड, घार असे जे मोठे मोठे पक्षी आहेत ते सापाला खाऊ शकतात. मग या सर्व ह्याच्यामध्ये हा जो गरुड किंवा घार आहे ही झाली सगळ्यात शेवटचं म्हणजे सर्वोच्च भक्षक. या साखळीमध्ये सर्वोच्च भक्षक कोण झालं? गरुड. कोण झालं? आपण बघितलेलं की प्राथमिक भक्षक आणि द्वितीय भक्षकच असतात. हा तृतीय भक्षक कुठून आला? तर अन्न साखळीमध्ये 1-2 पेक्षा जास्त भक्षक असू शकतात. एखाद्या अन्न साखळीमध्ये 2-3 पेक्षा जास्त भक्षक असू शकतात. आता याच्यामधला सर्वोच्च भक्षक आहे हा गरुड किंवा घार. मग गरुड आणि घारला आता तर कोण खाणार नाहीये, पण त्यांचं त्यांचा एंड कसा होईल, ते कसे संपतील? तर ज्या वेळेला त्यांचा मृत्यू होईल नैसर्गिकरित्या किंवा अजून कोणत्या पद्धतीने त्यांचा मृत्यू होईल, त्या वेळेला त्यांच्या शरीराचं विघटन कोण करणार? कवके किंवा बुरशी त्याच्या शरीराचं विघटन करणार आणि त्याला मातीमध्ये किंवा निसर्गामध्ये त्याचं रूपांतर करून टाकणार. तुम्ही बघितले का कधी असं रानामध्ये वगैरे फिरायला गेलाय तुम्ही? जंगलामध्ये किंवा शेतामध्ये इथे खूप सारे झाडं वगैरे असतात आणि मला कधी एखाद्या मृत प्राण्याची हाडं दिसली? मग त्या प्राण्याचं शरीर जात आणि फक्त हाड कशी बाकी राहतात? त्याचं शरीर कुठे जातं? त्याची हाडच कशी बाकी राहतात? सांगा बघू. बरोबर. तुम्हाला उत्तर माहितीये की त्याचं मातीमध्ये रूपांतर होतं आणि त्या त्यांना मातीमध्ये रूपांतर करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? विघटक. काय म्हणतात? विघटक. त्यांचं शरीर मातीमध्ये म्हणजे पुन्हा निसर्गामध्ये परत जातं आणि त्याच नंतर त्याच मातीचा उपयोग होतो पुढे कशासाठी? काय बनण्यासाठी? त्याच मातीमधून जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात, जे सेंद्रिय पदार्थ रूपांतर झालेलं असतं, ते सेंद्रिय पदार्थ कुणाला मिळतात? झाडांना, उत्पादक गटाला मिळतात आणि अशा प्रकारे ही साखळी पूर्ण होते. समजलं तुम्हाला सर्वांना? सालसदी आश्रमशाळा मुलांना एवढ्या रिएक्शन्स नका पाठवू. ओके, पर्यंत समजले तुम्हाला सर्वांना नक्की? ठीक आहे. मला अन्न साखळीच्या कड्या कोण सांगेल? अन्न साखळीचा क्रम कोण सांगेल? कोणती आश्रमशाळा? शहाणा आश्रमशाळा, शाळा, शहादा आश्रमशाळा, उर्मिला किरसन सरांच्या इथल्या मुली आहेत. तुम्ही सांगा मुलींनो. उर्मिला किरसन मॅमच्या इथल्या मुली आहेत. मुलींना तुम्ही आता तुम्ही जे अन्नजाळं बघितलं त्या अन्नजाळांमध्ये तुम्ही तुमचा माईक म्यूट आहे. उर्मिला मॅम माईक अनम्यूट करा प्लीज.
एक मिनिट, मला ना तुम्ही सर्वजण दिसत नाही आहात. मी थोडा वेळ अनपिन करते मला, म्हणजे तुम्ही सर्वजण मला छान दिसाल. गवत नागतोडा कोणाला खाते? गवताला खाते. गवताला खाते. मग काही ठराविक आश्रमशाळेतल्या मुलांकडूनच मला उत्तर येतात, बाकीच्या आश्रमशाळा का उत्तर देत नाहीयेत. तसं सांग ना, बोल ना. कडिकसा आश्रमशाळा हेच नाव आहे ना तुमच्या शाळेचं? हो. सांगा बघू, अन्न जाळ्यांमध्ये कोणकोणते गट आपल्याला बघायला मिळाले? कोणकोणते बघितले आपण? गवत, नागतोडा, बेडूक, बरोबर. तुम्ही हे प्राण्यांची नावं झाली, पण मग ते कोणत्या गटात येतात? गवत कोणत्या गटात येतं? गवत कोणत्या गटात येतं? उत्पादक कोणत्या गटात येतं? उत्पादक. व्हेरी गुड, उत्पादक गटात येतं. त्याच्यानंतर दुसरा गट कोणता होता? आता दुसऱ्या शाळेतल्या मुलांना सांगूया. बरोबर. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक झाले. त्याच्यानंतर कुठला तिसरा गट कोणता होता? तृतीय भक्षक. आणि सगळ्यात शेवटी कोण होतं? जो तो गरुड. गरुड कोणत्या गटात येत होता? गरुड कोणत्या गटामध्ये होता? सर्वोच्च भक्षक. बरोबर, सर्वोच्च भक्षक. तारका मॅम, बाकी मुलींना सुद्धा चान्स द्या बोलायला. बाकी मुलींना तुम्ही सुद्धा बोला. आणि सगळ्यात शेवटी होता विघटक. व्हेरी गुड, विघटक. विघटक ही झाली आपण ही झाली आपली अन्न साखळीमध्ये असणारे सर्व घटक. आणि ते अशा प्रकारचे खूप साऱ्या अन्न साखळा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात. आता नागतोड्याला फक्त बेडूकच खातो का? किंवा बेडकाला फक्त सापच खातो का? नाही ना. किंवा नागतोडा फक्त एका प्रकारचंच गवत खातो का? मग ज्या वेळेला असे जे सजीव असतात ते एकाच प्रकारचं भक्ष्य करत नाहीत. नागतोडा आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो. त्याच्यानंतर मग बेडूक जो आहे तो काय फक्त नागतोडा खात नाही, वेगवेगळ्या प्रकारे तो अजून वेगवेगळे कीटक खातो. त्यानंतर जो नागतोडा आहे त्याला फक्त बेडूक नाही खाणार, त्याला पाल पण खातात, त्याला पक्षी पण खातात, कधी कधी त्यांना मांजरी वगैरे पण खातात. बरोबर. तर अशा प्रकारे जर आपल्याला हे एकमेकांना असं जॉईन करायचं झालं, त्यांना जर वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचे भक्षक दाखवायचे झाले तर जी आकृती तयार होईल त्या आकृतीला म्हणतात अन्न जाळे. काय म्हणतात? अन्न जाळे. हे चित्र दिसतंय तुम्हाला? हो मॅम. आता या चित्रामध्ये गवत आहे. गवत खाणारा हा एक प्राणी आहे. त्या प्राण्याला त्यानंतर ह्याच गवताला हे हरिण पण खातंय. त्यानंतर
या हरणाला हे सर्वोच्च भक्षक आहे. सर्वोच्च भक्षक त्यांना कोणीच खाऊ शकत नाही. मग याच्यामध्ये हा जो प्राणी आहे कोल्हा, तो झाला सर्वोच्च भक्षक. सॉरी, कोल्हा नाहीये, वाघ, तो झाला सर्वोच्च भक्षक. त्यानंतर हे गरुड झालं सर्वोच्च भक्षक. त्या हरणाला आता हा कोल्हा सुद्धा खाऊ शकतो आणि मग ह्या कोल्ह्याला खातो. तसे एकमेकांशी जे कनेक्शन्स आहेत, या गुंतागुंतीच्या कनेक्शनला म्हणतात अन्न जाळे. काय म्हणतात? गवतलं कोण खाते? हरिण खाते. हरणाला कोण खाते? सिंह खाते. सिंहाला कोण शब्द नाही. आता आपण जाऊया ऊर्जेकडे. आपण आता अन्न परिसंस्थेबद्दल तर बघतोच आहोत आणि हेच सेम आपण मागच्या वर्षी सुद्धा बघितलं होतं की ते एकमेकांशी खूप जास्त प्रमाणात रिलेटेड असतात. एकाच प्राण्याला अनेक प्रकारचे प्राणी खाऊ शकतात आणि त्या सर्वांना जे त्यांचं जे जाळं तयार होतं ती आकृती काढताना त्याला म्हणतात अन्न जाळे. वेगवेगळ्या अन्न साखळ्या एकत्र येऊन जे आकृती तयार होते तिला अन्न जाळे असे म्हणतात. आणि अन्न जाळ्या पूर्ण निसर्गामध्ये सगळीकडे असतात. एखादं असं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितलेलं अन्न साखळीचं किंवा अन्न जाळ्याचं? तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्राणी असतील ना? एखादं एक्झाम्पल सांगा बघू. सांगा पटकन, आठवा बघू. तुमच्या परिसरात आढळणारे वेगवेगळे प्राणी आहेत, मग ते प्राणी एकमेकांना कसे खातात? का बोलता मॅडम? आवाज नाही. काय म्हणालात? आवाज नाही आला तुमचा व्यवस्थित, पुन्हा एकदा म्हणा. कोण कुणाला खातं? तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळे प्राणी बघता तुम्ही? आहेत ना खूप सारे प्राणी, मग ते खातात. होचा आवाज तर खूप मोठा येतोय पण उत्तरांचा आवाज एवढूसा पण येत नाहीये. हॅलो. हा बोल बेटा. माकड केळीला खाते. थांब ना थोडं मोठ्याने बोल, मला आवाज नाही आला. काय म्हणालीस तू? माकड केळीला खाते. एक मिनिट, बाकीच्यांनी माईक म्यूट करा. आता बोल. बोल. माकड केळीला खाते. माकड केळी खातात. बरं, अजून मग माकडांना कोण खाऊ शकतं? सिंह झाडावर चढून खातो माकड. सिंह झाडावर नाही चढू शकत. मग झाडावर चढू शकणारा प्राणी कोणता? राहणारा वनस्पतींना कीटकही खातात, काही खातात, माशाही खातात, झिंगाही खातात. शहाणा आश्रम शाळेतल्या मुलांना पण उत्तर द्यायचंय का? मुलांना माईक अनम्यूट करून बोला.
झाडात राहणाऱ्या वनस्पतींना शिंगाई खातात, कीटकही खातात, माशाही खातात, कीटकांना बेडूक खातात. हम्म. ओके, म्हणजे तुम्हाला अन्न जाळे समजलंय असं समजूया आपण. होय? ही ऊर्जा पिरामिड जे आहे किंवा ऊर्जेचं जे आपल्याला प्रवाह बघायचा आहे तर तो थोडक्यात आधी बघूया, त्याच्यानंतर जसं हा मनोरा आहे एनर्जी लेवल ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. आता काही प्रश्न विचारायचे? ओके. नाही मॅडम. एका अन्न जाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का? तर नाही. अन्न जाळ्यामध्ये वेगवेगळे भक्षक वेगवेगळ्या प्राण्यांसाठी असतात किंवा वेगवेगळ्या उत्पादकांसाठी असतात. आणि समजा तर अनेक भक्षकांचं अन्न एकच असेल. समजा गवताळ भाग आहे आणि त्या गवताळ भागामध्ये ते गवत अन्न असणार आहे कुणाचं? गायींचं किंवा बकऱ्यांचं. तर त्या भागामध्ये जेवढ्या गाय किंवा बकऱ्या आहेत, शेळ्या आहेत किंवा अजून दुसरे ससा वगैरे सारखे प्राणी आहेत ते त्या गवताळ भागामध्ये सारखे येतात गवत खायला. तर मग अशा वेळेला काय होईल की भक्षक उत्पादक गट एकच आहे आणि त्या खूप सारे भक्षक आहेत. तर मग असं चालेल का? चालेल असं? किंवा एखाद्या जंगलामध्ये सिंह वाघ खूप आहेत पण तिथे दुसरे कुठले प्राणी नाहीयेत, म्हणजे हरिण वगैरे नाहीयेत किंवा ससे वगैरे नाहीयेत, तर मग त्यांना त्यांचं पालन पोषण होईल, त्यांचं पोषण होईल? म्हणजे काय की एखादा भक्षक आणि जे उत्पादक गट आहेत ते एकमेकांवरती अवलंबून असतात आणि एखाद्या ठिकाणी जर भक्षकांची संख्या जास्त असेल आणि अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अन्न जाळ्यात सुद्धा संतुलन असणं आवश्यक असतं. ओके, नाहीतर सर्व खूप सारे किडे झालेत आणि त्यांना खाणारे बेडकांची संख्या तिथे कमी आहे. तर आपल्याला त्या परिसरामध्ये कीटके आणि किडे खूप जास्त प्रमाणात दिसतील. बरोबर? सो अन्न जाळ्यांमध्ये संतुलन असणं आवश्यक आहे. म्हणजे जेवढे आपल्याला तिथे अन्न जाळ्यामध्ये भक्षक आहेत तेवढेच तिथे उत्पादक किंवा त्यांचं भक्ष्य असणं, त्यांचं अन्न असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जेवढं अन्न आहे तेवढं खाण्यासाठी तेवढे भक्षक असणं सुद्धा गरजेचं आहे. तरच तो एक चांगलं अन्न जाळं असतं, संतुलित अन्न जाळं असतं. नाहीतर मग परिसंस्थेमध्ये असंतुलन निर्माण होतं, त्यांचं संतुलन बिघडतं. समजले तुम्हाला इथपर्यंत? एनर्जी सिस्टीमचा जो फ्लो आहे, ऊर्जेचा जो पिरामिड आहे, मनोरा आहे, तो आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. तुमचं होमवर्क आहे की तुम्ही हे आतापर्यंत जेवढं शिकवलंय तेवढं वाचणार आहात आणि अन्न तुमच्या आजूबाजूच्या परिसरात आढळणाऱ्या म्हणजे उत्पादक गटांची नावं लिहिणार आहात, विघटकांची नावं लिहिणार आहात, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, आपल्या आजूबाजूला जे आढळतात. आता मांजर, कुत्रा हे सुद्धा अन्न जाळ्याचा भाग असतात. मग त्यांची अन्न साखळी कोणती हे तुम्ही शोधणार आहात. ठीक आहे? म्हणजे पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटू, त्यावेळेला हा होमवर्क तुम्ही करायचा आहे. थँक्यू मॅम. बाय मुलांनो.